नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात मिथुन राशीला एप्रिल महिना कसा आहे. हा महिना सुरुवातीला थोडा खडतर राहू शकतो, पण 10 ते 12 एप्रिल नंतर परिस्थिती सुधारेल. नवीन संधी मिळू शकतात, नेटवर्किंगमधून फायदा होईल, नोकरीत बदल किंवा प्रमोशनची शक्यता आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण अचानक खर्च वाढू शकतात. हर्षल अनिष्ट असून रवी, बुध, शुक्र, शनी, केतू, नेपच्यून आ- आनंददायक आहेत. धार्मिक प्रवृत्ती वाढेल. महिलांचा समाजकार्यात सहभाग वाढेल. व्यापारात नव्या योजना सकाराल आणि यात्रेनिमित्त प्रवास घडतील. आर्थिक टंचाईला भासतील, पण उद्योगधंद्यात काळजीचे वातावरण राहील. व्यावसायिक जुगार टाळा. खरेदी विक्रीचे व्यवहार टाळा. घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता जातील. स्वतंत्र व्यवसायाचे उपक्रम गाजतील. अमावास्येजवळ भांडणे टाळा. प्रवासात जपा. काळजी घ्या. 1 ते 10 एप्रिलपर्यंत थोडा सावध राहा. 11 ते 20 एप्रिलपर्यंत चांगल्या संधी येऊ शकतात. 21 ते 30 एप्रिलपर्यंत स्थिरता आणि फायदा होऊ शकतो. ओम बुधाय नमः याचा जप करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि हिरव्या रंगाचा वापर वाढवा आणि गणपतीची पूजा करा. नक्कीच तुम्हाला यश मिळू शकते.